आज नवरोबाचे चांगलेच बोलणे खाल्लेत आणि ते काही माझ्यासाठी नवीन नाहीये, सारखंच आमच्याकडे ते सुरू असतं. आज पारायणाचा माझा 3रा दिवस होता आणि एकदा वाचायला बसल्यानंतर माझं संपूर्ण होईपर्यंत मी काही आता उठत नाहीये. सगळ्यांचे कपडे आता वाळून झाले असतील, पण मी आत्ता कपडे धुतलेत आणि इथे माझी व्हिडिओ काढतोय माझा अभि, कारण तो पण आता शाळेतून आलाय. खिचडी खाण्यासाठी त्याला चमचा दिला आणि ग्लासामध्ये ताक दिलं, तर हाताने तो खिचडी खातोय आणि चमच्याने तो ताक पितोय. आता चहाकडे बघितल्यानंतर समजतं चव कशी असणार आहे, पण आज माझा चहा अजिबातच चांगला झाला नव्हता. आज होती एकादशी, माझ्यासाठी आत्यांसाठी ते भगर साबुदाणा भिजत घातला, म्हटलं याचे डोसे करूया. आणि व्हिडिओत बघितल्यानंतर मागे कसे कलर्स दिसत आहेत ते बघा तुम्ही, तेच बघून मला आश्चर्य वाटत होतं. इकडे माझे 2 पार्सल आले होते आणि त्यासाठीच आमचे हे ओरडत होते की सारखं काही ना काहीतरी मागवत असते, पण लागणाऱ्याच गोष्टी मी मागवते. या एका बॉक्समध्ये मी हे ब्रेडसाठीचं टीन मागवलं होतं, जे मला खूप दिवसापासून हवं होतं. दुसऱ्या पार्सलमध्ये मी पनीर मेकर मागवलं, आता त्याची पण गरज मला खूप होती. मी सारखंच घरी पनीर बनवते आणि त्याला आकार व्यवस्थित येत नाही, त्यासाठीच हे पनीर मेकर मी मागवलं होतं. आज अभि असा झोपला होता दुपारी की बळच बळच संध्याकाळी मी त्याला उठवला होता. उपवासासाठी ही बटाट्याची भाजी बनवली, डोसे इकडे बनवायला घेतले आणि आमच्या यांच्यासाठी आपणसाठी आज बनवलं होतं बेसन. तर जेवण वगैरे करून घेतलं आणि एवढी थंडी वाजते ना की अजिबातच रात्रीचं स्किन केअर करायला नकोसं वाटतंय, पण केल्याशिवाय मार्ग नाही, कारण खूप ड्राय स्किन होते. उद्या मला केस धुवायचे, त्यामुळे म्हटलं तेल लावूया, तर तेल सुद्धा आळून बसलं होतं, त्यामुळे गरम करून ते लावायला घेतलं, कारण बिना तेल लावता जर मी केस धुतले तर माझ्या केसांचा नुसता झाप तयार होतो. रूट्सवरती कांद्याचा तेल लावलं आणि बाकी माझ्या केसांच्या लेंथवरती मी नॉर्मल खोबरेल तेल लावून घेते. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.